हाय फ्रेंड्स, बघू शकता आज आपण या रव्यापासून मी इथं अर्धा वाटी रवा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही। तर रव्यापासून झटपट असं आणि वेगळं आणि खूप सुंदर असा नाश्ता तयार करणार आहे। तर तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजेल। तर ते नाश्ता एकदम वेगळं आणि खूप छान असा नाश्ता असणार आहे। 5 मिनिटात तयार होईल या प्रकारे आणि आपल्या लेकरांना सुद्धा खूप आवडीने खाईल या प्रकारे आपण झटपट नाश्ता तयार करणार आहे। तर तुम्ही बघा तर रव्यापासून काय नाश्ता बनवणार आहे मी। सर्वात आधी आपण रवा घेऊया। इथे गॅसवर आपण कढई ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचे। ज्या वाटीने आपण रवा घेतला ना त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी टाकायचं आहे। आपलं पाणी थोडं गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये जिरा टाकायचे आहे थोडेसे, त्याच्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तिखट कमी जास्त टाकू शकता हिरव्या मिरच्या। त्याच्यात आपले बारीक सुकवलेली कोथिंबीर टाकायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं पाणी गरम झालेलं आहे, थोडंसं आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता आपण रवा टाकायचा आहे। रव्याला आपल्याला छान असं शिजून घ्यायचं आहे। हा नाश्ता 1 नंबर तयार होणार आहे। तुम्ही एकदा जरी बनवला तर पुन्हा पुन्हा बनवायला तुम्ही पुन्हा बनवणार आहे। या प्रकारे एकदम सुंदर नाश्ता आणि एकदम झटपट या प्रकारे तयार होईल। सारखा आपण तेच खाऊन पण कंटाळा येतो माणसांना, म्हणून या प्रकारे आपल्याला बनवायचा आहे। इथं रवा त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच तांदळाचं पीठ टाकणार आहे। आपल्याला तांदळाचं पीठ पण रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। आपण ह्याच्यामध्ये अगदी थोडासा वरून पाणी ऍड करूया, जेणेकरून तांदळाचं पीठ आणि रवा एकदम छान असं मिक्स होऊन जाईल। बघू शकता या प्रकारे आपल्याला 2 मिनिटं वाफवून घ्यायचे। छान असं रवा आणि तांदळाचे पीठ दोन्ही पण छान असं वाफवले की खूप सुंदर असं शिजून निघते। आपल्याला याच्यात एक्स्ट्रा पाणी अजिबात टाकायचं नाही, घट्ट असं झालं पाहिजे शिजून। एकदम बारीक गॅसवरच आपल्याला हे 2 मिनिटं हे करायचे, हलवतच खूप सुंदर नाश्ता तयार होणार आहे। बघू शकता कसलं भारी दिसते। बघू शकता आपला रवा खूप सुंदर असं तयार झालेला आहे। या प्रकारे आपल्याला याच्यावर 1-2 मिनिटं ताट ठेवायचं आहे आणि तसंच वाफायसाठी ठेवायचं आहे। आपण आता आपलं 2 मिनिटं झालेले आहेत रव्याला, आपण ताटामध्ये काढून घेऊया गार करायसाठी। बघू शकता ताटामध्ये काढून घेतले, आपल्याला थोडंसं गार करून घ्यायचंय। आता आपला रवा छान असं नॉर्मली थंड झालेला आहे। आता आपण छान मळून घेऊया। आपल्याला ह्याच्यावर हलकासा तेल लावायचं आहे, जेणेकरून आपल्या हाताला चिटकावा नाही। बघू शकता या प्रकारे थोडं हाताला तेल लावून मळायचं आहे, ते आपल्या हाताला चिटकणार नाही। अगदी थोडंसं आणि खूप छान मळून घ्यायचे आपल्याला मऊसूर। बघू शकता छान असं पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे। आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया। या प्रकारे छोटे छोटे गोळे घ्यायचे। बघू शकता या प्रकारे आपल्याला मधून होल करायचा आहे। अगदी सोपी पद्धत आहे। या प्रकारे आपल्याला छान मेंदू वडे बनवून घ्यायचा आहे। मस्त असा रव्यापासून मेंदू वडा आणि झटपट तयार होणारा रेसिपी आहे। लय जाड पण लय पातळ पण नाही, अगदी छोटे छोटे बनवून घ्यायचे आपल्याला। आणि हे बनवताना साईडला आपल्याला ऑइल सुद्धा गरम करायला ठेवायचं आहे। बघू शकता गोल गोल मेंदू वडे तयार झालेले आपले। एकदम सोपी पद्धत आहे बनवायची। या प्रकारे आपण सर्व मेंदू वडे बनवून घेऊया।
फक्त बोट घालायचा आणि या प्रकारे गोल गोल करून घ्यायचे आपल्याला. बघू शकता. बघू शकता आपले सर्व मेंदू वडे बनून झालेले आहेत रेडी. आता आपण इकडं गॅसवर तेल ठेवलेलं आहे गरम करायला. आपण तळून घेऊया. इथं आपण गॅसवर तेल ठेवलेलं आहे. ते आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण एक एक वडी मेंदू वडे टाकून घेऊया. याच्यात बसन एवढेच टाकायचे आपल्याला. अगदी बारीक गॅसवरच आपल्याला हे तळायचं आहे, जेणेकरून आतून सुद्धा छान असे तळले जाईल. बघू शकता अजिबात चिटकत वगैरे नाही. खूप सुंदर असे निघालेत. बघू शकता. दोन्हीकडून आलटून पलटून फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला छान असे. अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप सुंदर असे मेंदू वडे तयार होतात. एक साइडने चांगलं भाजलं की मगच पलटायचे आपल्याला दुसरी साइडने. अगदी खरपूस असे तळून घ्यायचे. बघू शकता आपले वडे तळून झालेले आहे. बघू शकता आपले छान असे मेंदू वडे तळून तयार झालेले आहे. किती सुंदर असे निघतात ते बघा. अगदी सोपी पद्धत आहे. हे मेंदू वडे एकदम सोपी पद्धतीने खूप छान असे एक नंबर तयार होतात. ते या प्रकारे छान असे तळून घ्यायचे आपल्याला बारीक गॅसवर. बघू शकता किती भारी झाले. बघू शकता किती सुंदर असे आपले रव्याचे मेंदू वडे तयार झालेले आहेत. आणि झटपट या प्रकारे प्रत्येक वेळेस वेगळं वेगळं केले ना तर खूप सुंदर असं तयार होतात. आणि खायला पण नवीन नवीन पदार्थ असले की मस्त असं वाटतं. त्यामुळे लेकरं सुद्धा आवडीने खातात. आणि घरच्यांना पण तुम्ही या प्रकारे बनवून नक्की द्या. आणि खूप छान लागतात हे. बघू शकता तुम्ही कसलं भारी आवाज येत आहे. आणि बघू शकता एक नंबर आतून सुद्धा खूप सुंदर असे तळले गेलेत आपले. खूप छान छान असे मेंदू वडे केलेत मी. बघू शकता खूप छान मेंदू वडे तयार झालेले आहेत. एक नंबर असे खुसखुशीत तयार झालेले आहेत मेंदू वडे. एक नंबर आणि झटपट तयार केले. बघू शकता फक्त रवा आणि आपण थोडासा तांदळाचं पीठ टाकले होतं. या प्रकारे तुम्ही पण नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि फॉलो पण करा. बाय बाय.